नमस्कार. मुंबई दूरदर्शनच्या लोकमानस या महाचर्चेच्या कार्यक्रमात मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लोकशाही ही जेव्हा राबवत असतो आपण त्यावेळेला त्याचे आधारस्तंभ असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे अर्थात प्रसार माध्यम आणि मुंबई दूरदर्शन त्यासाठी केवळ तत्पर असतं. एवढंच नाही तर चर्चेसाठी सुद्धा असे विषय निवडले जातात ज्यामुळे या चर्चेतून या उपक्रमातून काहीतरी समाजाला गवसलं पाहिजे आणि आपल्या त्या प्रश्नाला एक त्याची कोंडी फोडली गेली पाहिजे. आपल्या या चर्चेसाठी आज जो विषय निवडलेला आहे बहुचर्चित विषय असला त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या समाजाची ही गरज आहे. आजचा विषय आहे स्त्री भ्रूण हत्या, कायदा आणि समाज मानसिकता. हे नुसतं जेव्हा वर्तमानपत्रातनं वाचतो त्यावेळेला नुसतं एकदा हळहळ व्यक्त होते, पण प्रत्यक्ष आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत जेव्हा निर्णय येऊन ठेपतो त्यावेळेला आपण कोणता निर्णय घेतो हा प्रश्न आपल्याला कायम पडतो. पण यासाठी आपल्याला तज्ज्ञांचं महत्त्व आणि त्यांचं मार्गदर्शन हे कळलंच पाहिजे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आज जे तज्ज्ञ आलेले आहेत त्यांची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम राज्य शासनाचे प्रतिनिधी अर्थात आरोग्य सेवा संचालनालय महाराष्ट्राचे सहसंचालक डॉक्टर व्ही.डी. खानंदे यांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. त्याचबरोबर कायद्याची भूमिका ठामपणे मांडणारे आणि ती निभावणारे ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड यांचंही मी या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. अतिशय लोकप्रिय आणि सामाजिक भान असलेले लेखक आणि ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आपले लौकिक. त्याचबरोबर डॉक्टर सुधा कांकरिया यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया. नेत्र चिकित्सक किंवा नेत्र हा विषय आणि खरोखर समाजाकडे बघण्याची दृष्टी हा सुद्धा त्यांचा मनाचा विषय. पुढचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर संदीप माने यांचंही मनापासून स्वागत करूया. प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ आणि मूल कोणतं व्हावं या निर्णयापेक्षा मूल होतच नाही ही तक्रार किंवा ही व्याधी घेऊन तुमच्यापर्यंत येणारी मंडळी. आणि या तज्ज्ञांबरोबर आपल्या इथे आज या प्रेक्षकांमध्ये असे प्रतिनिधी आलेत ज्यांनाही कळकळीने त्यांची मतं मांडायची आहेत. अर्थात वेगवेगळ्या महाराष्ट्राला संपूर्ण आढावा घ्यायचा म्हटला तर वेगवेगळ्या प्रदेशातून हे आलेले प्रतिनिधी आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करते आणि विषयाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी विचारेन डॉक्टर व्ही.डी. खानंदे यांना की आपण ज्या वेळेला आरोग्य सेवा संचालनालय अशा मुख्य विभागामध्ये काम करतो, एका पदावर असतो, त्यावेळेला आजच्या स्त्री भ्रूण हत्या या विषयाला धरून तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे हा उपक्रम सक्षम आहे का आपली यंत्रणा, हे तुम्ही कसं सांगाल? निश्चितपणे मॅडम आपली यंत्रणा सक्षम आहे आणि आपले प्रयत्न जे चाललेले आहेत ह्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून एक प्रयत्न आपला महाराष्ट्र राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. यामध्ये ह्या कायदा अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि या कायद्यामध्ये जी काही लोक या कायद्याचं पालन करत नाहीत त्या अनुषंगाने पहिल्यांदा आपण पूर्ण राज्यामध्ये जवळपास 2009 अप्रोप्रिएट अथॉरिटी आपण या ठिकाणी केलेले आहेत, ज्याला आपण समुचित प्राधिकारी असं म्हणतो की ज्याच्यामध्ये त्यांना एक आपण कायद्याचं बळ दिलेलं आहे आणि त्यांना एक आपण अधिकार दिलेले आहे की जी आपले सेंटर्स आहेत, सोनोग्राफी सेंटर्स, MTP सेंटर्स, ते तपासणी करण्याचे आणि ह्या सेंटर्समध्ये जर कायद्याचं पालन होत नसेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे की ज्यामध्ये आपण सिव्हिल सर्जन आहे, कलेक्टर आहेत, SDO आहेत, तहसीलदार आहेत, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आहेत आणि आमचे जे काही ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आहेत त्याचे वैद्यकीय अधीक्षक आहेत, या लोकांना आपण त्या ठिकाणी अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणून आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर या सर्व लोकांचं आपण प्रशिक्षण सुद्धा घेत आहोत आणि घेतलेलं आहे की या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची. त्यानंतर नक्कीच आपण आणखीन बोलूच याच्या पुढे, पण मला एक प्रश्न पुढे ॲडव्होकेट भास्करराव यांना विचारायचं आहे की सामाजिक आरोग्य आणि कायदा यांची एक नैतिक बांधिलकी असेल तर प्रश्न उद्भवत नाहीत आणि उद्भवले तर सोडवले जातात. तुम्ही या बाबतीत काय सांगाल स्त्री भ्रूण हत्येच्या संबंधात? आपण खूप चांगला प्रश्न विचारला. नेहमी आम्ही असं म्हणतो की कायदा समाजासाठी असतो, समाज कायद्यासाठी नसतो. आणि म्हणून प्रत्येक कायद्याला एक उद्दिष्ट दिलेलं असतं. त्या उद्दिष्टाची पूर्ती होते की नाही याच्यावर कायद्याचं यश अवलंबून असतं.
जरी आता हा विषय नव्यानं आला असला आणि सरकारवरती आणि डॉक्टर मंडळीवर नव्यानं जबाबदारी आली असली तरी 1860 सालामध्ये आपल्याकडे प्रथम भारतीय दंड संविधान किंवा इंडियन पिनल कोड जो झाला त्यात भ्रूण हत्या, त्यावेळेला स्त्री पुरुष हा फरक नव्हता आणि भ्रूण हत्या हा गुन्हा केला गेला. तो गुन्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नव्हता. परंतु पुढे जसं आपल्याला काही सामाजिक बदल आवश्यक होते त्यातलं एक फॅमिली प्लॅनिंग होता आणि मग 1971 साली आम्ही याच्यात थोडी तडजोड केली आणि मग जर भ्रूण नको असेल, कुठे तुम्हाला तुमची फॅमिली प्लॅनिंगचा चूक झाली असेल गर्भनिरोधकात वगैरे तर अलाउ करू अशी एक सूट आम्ही दिली 71च्या कायद्यात. त्याचा परिणाम असा झाला आणि पुढे टेक्नॉलॉजी यांची एवढी फास्ट वाढते की आता अल्ट्रासॉनिक मशीन्स वगैरे जी येतात तर गर्भधारणा पूर्व तपासणी सुद्धा सुरू झाली. गर्भधारणेनंतर लिंग तपासणी व्हायला लागली आणि हे जेव्हा घडायला लागलं तेव्हा समाजामध्ये चांगल्या गोष्टीबरोबरच वाईट गोष्टी येऊ लागल्या. आता नेहमीच असं असतं की वाईट करणारी मंडळी थोडी असते परंतु ती जास्त लोकांना बदनाम करून जात असते आणि म्हणून समाजानं ह्या विषयाकडे बघताना कायद्याची अंमलबजावणी चांगली कशी होईल यावर जोर दिला पाहिजे. नक्की. पुढे जाऊन मी डॉक्टर सुधा कांकरे यांना विचारेन की आपला जो 11 कलमी ऍक्शन प्लॅन आहे त्या संदर्भात आम्हाला थोडक्यात सांगा. जरूर. खरं म्हणजे सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाला आणि घराला, घरातल्या व्यक्तींना एका सूत्रात बांधलं पाहिजे. कुठलं सूत्र असलं पाहिजे की प्रत्येक घराघरातून स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि ते स्वागत होण्याच्या दृष्टीने एक 11 कलमी कार्यक्रम ऍक्शन प्लॅन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने आपण तो तयार केलेला आहे. त्यातला पहिला कलम असेल ग्रामसभा, ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव आणि नवजात बालिकेसाठी ठेव पावतीचा ठराव. दुसरा कलम असेल की आपलं प्रगती पुस्तक असलं पाहिजे लिंग गुणोत्तर, म्हणजे 1000 मुलांच्या मागे मुलींची संख्या किती आहे असा एक फलक प्रत्येक ग्रामपंचायतीत लागला पाहिजे. तिसरा कलम आहे 1 रुपयाची जादू योजना आणि लखोपती योजना. चौथा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. 5वा कलम आहे मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती. 6वा कलम आहे की या नकोशीला करूया हवीशी. 7वा कलम आहे की आचरणातून संस्कार झाले पाहिजेत, युवा पिढींचा सहभाग असला पाहिजे. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. 9वा कलम आहे की गरोदर मातांचा सामुदायिक डोहाळ जेवणाचा उपक्रम ANC ट्रॅकिंग. 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान त्याविषयीचं नियंत्रण आणि समाज जागरण. आणि 11वा कलम आहे सामूहिक शपथ. या सगळ्या गोष्टी सगळ्या समाजातील प्रत्येक घटकाकडून जर आपण करून घेतल्या तर नक्कीच सामाजिक परिवर्तन होण्यासाठी मदत लागणार आहे. सुधाताई, हे 11 कलम आम्ही ऐकली आणि खरोखर गरज वाटली. प्रश्न डॉक्टर संदीप माने यांना मी विचारेन की तुम्ही मला सांगायचं आहे की सोनोग्राफीचं प्रकरण इतकं गाजतंय आणि ही सोनोग्राफी तर अत्याधुनिक आणि आवश्यक काही गोष्ट आहे, तर या आजच्या विषयाला अनुषंगून तुम्हाला काय सांगायचे? विषय आपला आज खूप गंभीर आहे. समाजाच्या दृष्टीने ह्या प्रश्नाचा खूप मोठा परिणाम आहे. म्हणजे की हा कायदा जो येतो आहे की जिथे सोनोग्राफीचा वापर करण्यावरती बंधन येत आहे, वेगवेगळे नियंत्रण कायदे कानून येत आहे, त्यामुळे आम्हाला डॉक्टरांना जे चांगलं व्यवस्थित काम करतात त्यांना ह्याच्या खूप अडचणी यायला लागल्या आहेत. म्हणजे कसं की पेपरवर्क खूप वाढायला लागलेलं आहे, एका प्रकारची भीती आहे, एका प्रकारचं शंका आहे सगळ्यांमध्ये की हे बरोबर आहे का चुकीचं आहे. आणि ऑफकोर्स जसं आव्हाड साहेब म्हणाले की हा प्रॉब्लेम जो आहे काही एक मोजक्या लोकांमुळे असेल, काही 4 डॉक्टर्स काही चुकीच्या गोष्टी करत असतील, पण आमच्यासारखे बाकी जे सगळे डॉक्टर्स वैद्यकीय प्रोफेशन जे काही एवढं खूप काम करतायत दररोज त्यांना ह्याचा खूप त्रास व्हायला लागलेला आहे. आणि दुसरं असं म्हणेन की सोनोग्राफीचा वापर जो चांगल्या कामासाठी होत असतो बाकीच्या निदान करायला जे पण डॉक्टर याचबरोबर विचारेन की आता बीडचं प्रकरण गाजतंय की स्त्री ज्या वेळेला भ्रूण आहे हे समजतं त्यावेळेला मग काहीतरी वेगळी ऍक्शन होते, तर याच्याविषयी काय तुम्ही सांगाल? डॉक्टरांची काय नैतिक जबाबदारी आहे? नाही, त्यात काही कुठे डिफेन्सच नाही बघा की एखाद्या डॉक्टरांनी स्त्री भ्रूण आहे म्हणून ती जर हत्या केली आहे तर ते चुकीचंच आहे, त्यात कुठे काही डिस्कशनच नाही बघा. पण हा प्रश्न ते केल्याने सुटतोय का की अशा डॉक्टरांवर बंदी आणून किंवा सोनोग्राफीच्या आपल्या ज्या काही डायग्नोस्टिक टेस्ट्स आहेत ह्यावरती बंधनं घालून आपण हा प्रश्न ऍक्च्युली सोडवतो आहे का? मला अजिबात नाही वाटत की हा प्रश्न अशा प्रकारच्या कायद्याने टोटली सुटणार आहे. आपण त्याला आळा घालणार आहोत, आपण तो हाताबाहेर जाताना वाचवणार आहोत,
पण खरंच समाजाचाच बदल झाला तरच हा प्रश्न सुटणार आहे. सोनोग्राफीवर बंधन आणून हा प्रश्न नाही सुटणार आहे. बरं, तुम्ही कायद्याचा उल्लेख केलात म्हणून आव्हाड सरांना असं विचारीन की सांगा तुम्ही कायद्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही समाजाची? असं म्हणता येईल की आम्ही नेहमी असं म्हणतो की कायदा किती कठोर आहे यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी किती कठोर आहे याला महत्त्व आहे. उलट कायदा कठोर आणि अंमलबजावणी ढिसाळ असेल तर करप्शनला जास्त वाव मिळतो. आणि म्हणून आपल्याकडे जे कायदे आहेत याची अंमलबजावणी आपण नीटपणानं करतो की नाही. आणि आमच्यातले जे कोणी चुकणारे असतील, प्रत्येक क्षेत्रात आहेत, ते डॉक्टरांच्या मध्ये आहेत, वकिलांच्या मध्ये आहेत, व्यापाऱ्यांच्या मध्ये आहेत, शिक्षकांच्या मध्ये आहेत, तर त्यांच्यामुळे बाकीचा व्यवसाय बदनाम होता कामा नये, डॉक्टर मंडळीवरचा विश्वास आमचा उडता कामा नये. म्हणून वाईटांना चांगल्यात चांगली शिक्षा दिली गेली पाहिजे, जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे. आणि त्यासाठी सरकारनं जर अंमलबजावणी छान केली तर आणखी नव्यानं फार कायदे करण्याची अशी गरज नाही. तुम्ही खानंदे सरांकडे हात केलात आणि मला प्रश्नही त्यांनाच विचारायचा आहे की सांगा, ज्या वेळेला शासनाने जर हात दिला तर हे घडून येईल असं म्हटलं जातं, तेव्हा असा अंकुश ठेवता येतो का? आता एवढे 35 जिल्हे आणि या सगळ्या जिल्ह्यांवर असा अंकुश ठेवता येऊ शकतो का शासनाला? शासनाकडून 100% अंकुश ठेवणं शक्य नाही, परंतु महाराष्ट्र शासनाने, मी अगोदरही आपल्याला सांगितलं की एक खूप चांगला प्रयत्न या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी चालवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपले जे काही समुचित प्राधिकारी जिल्ह्यामध्ये आहेत, या अनुषंगाने 3 महिन्यातून प्रत्येक सोनोग्राफी सेंटरची तपासणी, त्याचबरोबर MTP सेंटरची सुद्धा तपासणी आपल्याकडून केली जाते. आणि या अनुषंगाने या कायद्याचा जरब बसावा त्यासाठी जवळपास आता 342 केसेस आपण या अशा लोकांवर आपण फाईल केलेल्या आहेत. आणि एवढंच काय, तर याच्यामध्ये 94 केसेसचा निकाल लागलेला आहे. आणि याच्यामधून जवळपास 42 केसेसमध्ये याच्यामध्ये कन्व्हिक्शन सुद्धा झालेलं आहे. जवळपास काही लोकांना 30 लोकांना जवळपास याच्यामध्ये जेल झालेला आहे. आणि जवळपास बाकीच्या 16 लोकांना याच्यामध्ये दंडाची शिक्षा सुद्धा झालेली आहे. आणि एवढ्या कठोरपणाने आपल्या महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे. मी तुम्हाला तेच विचारते की गेल्या 5 वर्षामध्ये असे किती डॉक्टरांची संख्या सांगाल की ज्यांची पदवी काढली गेली? जवळपास आता मेडिकल काउन्सिलला आपण साधारणतः 55 लोकांची नावं कळवलेली आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी 17 लोकांची नोंदणी सुद्धा रद्द केलेली आहे. आणि ह्या नोंदणी रद्द केल्यामुळे त्यांना प्रॅक्टिस सुद्धा करता येणार नाही आणि त्यांच्यावर निश्चितपणे बंधनं आलेली आहेत. बरोबर. आता आपण सगळेजण पटकन डॉक्टरांना दोषी धरतो. आव्हाड साहेब, तुम्ही सांगा की असं काय त्यांना शिक्षा होते आणि त्यांनाच शिक्षा होणं एवढंच अपेक्षित आहे का? याच्याबद्दल काय बोला? मुळीच नाही. उलट असं झालं पाहिजे की जे कोणी चांगले डॉक्टर चांगलं काम करतायत त्यांच्यावरचा आमचा विश्वास उडता कामा नाही. कारण डॉक्टरी व्यवसाय एक असा व्यवसाय आहे की प्रत्येक समोरचा पेशंट त्या डॉक्टरच्या हातामध्ये तुमचं जीवन देत असतो. आणि बहुतेक डॉक्टर चांगले वागत असतात म्हणूनच हा व्यवसाय चाललेला असतो. तर एक निश्चित आहे की आता जसं सरकार जागं झालं आणि एवढ्या लोकांच्यावरती ऍक्शन घेतली, पण मागच्या काळामध्ये आपण म्हटलं तसं 5 वर्षात ऍक्शन फारशा होत नव्हत्या. म्हणजे ही जागृतावस्था कायम ठेवली पाहिजे आणि जे कोणी वाईट काम करत असतील त्यांच्या विरुद्ध निश्चितपणाने ऍक्शन घेतली गेली पाहिजे. असं जर झालं तर चांगल्यांना चांगलं संरक्षण मिळेल. बरोबर. पण मला असं सांगायचं की सेल्समन घरापर्यंत येतो पण डॉक्टर काही तुमच्या घरापर्यंत येत नाही की तुम्ही तपासून घ्या. म्हणजे ज्यावेळेला पेशंट तुमच्यापर्यंत पोहोचतो, डॉक्टर संदीप माने तुम्ही याचं उत्तर द्या की तुमच्यापर्यंत पेशंट येतो आणि एक ठराविक मागणी करतो, तेव्हा तुमची भूमिका काय असायला पाहिजे? खरंच प्रेशर इतकं आहे ना, म्हणजे समाजाचा हा जो प्रश्न आहे त्या कपलची जी काही पर्सनल इमोशनल फिलिंग्स आहेत इतके स्ट्रॉंग असतात की ज्यावेळेला ते तुमच्या समोर बसतायत. आता मी उदाहरणं देतो बघा की नुसतं मुलंच नाही, मुली पण मागणी करतात कधी. म्हणजे की आमचा एक मुलगा आहे आणि आम्हाला आता मुलगी पाहिजे आहे, किंवा माझा मुलगा ऍक्सिडेंटमध्ये तरुण वयात 18व्या वर्षी वारलेला आहे आणि ते वयस्कर कपल 50च्या वयाचं समोर बसलं आहे आणि त्यांच्या डोळ्यात दिसतंय तुम्हाला की हे काय आयुष्याची पोकळी काय आहे आणि यांना आपण नाही कसं म्हणायचं. मला हा कायदाच त्यांना दाखवावा लागतो की हा कायद्याने माझे हात बांधलेले आहेत, माझं काम आहे तुम्हाला मदत करणं, पण मला नाही जमणार आहे ते, कारण मी कायद्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. मग आता अशा काही ज्या गोष्टी येतात तिथे खरंच प्रेशर इतकं असतं ना की टेन्शन येतं की आपण काय करतोय, हे चुकीचं आहे, मी कायदे कसे काय, म्हणजे कायद्यामध्ये अशी तरतूदच नाही कुठे. आता मुलगी पाहिजे ज्याला, त्याला नाही म्हणताना मी
आम्ही काय एक्सप्लेनेशन द्यायचं? ऑफकोर्स सेक्स डिटर्मिनेशन हे चुकीचं आहे म्हटल्यावर प्रश्नच संपला. बरोबर. पण असं टेन्शन असतं ते. पण मुलांचा विषय जो आहे, सॉरी थोडंसं बोलीन एवढंच, की मुलं जी पाहिजे ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला मात्र ते म्हणजे आपल्याला नाही म्हणणं सोपं जातं. बरोबर. मुलगा डॉक्टर सुधा, तुम्हाला असं विचारेन की लोकशिक्षणाच्या वेळेला तुमचे अनुभव काय आहेत या मागणीबद्दल ग्रामीण भागामध्ये? म्हणजे मुलीचं नाव नकोशी ठेवता असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा हे काय आहे? म्हणजे हो ना, फारच वाईट आहे. जेव्हा दुसरी मुलगी होते तेव्हा ती नको असती म्हणून तिचं नावच नकोशी ठेवतात. मी साधारणतः 2007ला मी सातारा जिल्ह्यामध्ये एक कार्यशाळा घेत होते आणि त्याच्यानंतर कार्यशाळा संपल्यानंतर एक ताई माझ्याकडे आल्या आणि त्या अचानक रडायला लागल्या. त्या म्हणल्या की ताई मला खूप जगावंसंच वाटत नाही. आणि तेव्हा मी तिला विचारलं की का बरं असं का होतंय? म्हणजे माझं नाव नकोशी, सगळे मला नकोशी म्हणतात, मग मी कशाला जगायचं? आणि त्यानंतर मग मी जवळपास सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वे केलं तर सगळ्याच जिल्ह्यामध्ये मला नकोशी नावाच्या मुली सापडल्या. आणि 2007ला पहिल्यांदा मी त्या मुलीचं नामकरण केलं, भाग्यश्री ठेवलं. आणि त्यानंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये 800 पेक्षा जास्त नकोशी हवीशी झालेल्या आहेत आता. म्हणजे जवळजवळ 800 पेक्षा जास्त तुम्ही भाग्यश्रीनं जन्म दिलाय असं म्हणायला हरकत नाही. अभिनंदन करूया आपण त्यांच्या टाळ्या वाजवून. आणि या अशा उपक्रमांचा उल्लेख झाला की आपल्या मनात सुद्धा एखादी नकोशी दडलेली असते, ती नकोशीला आपण घालवून टाकूया. आता औरंगाबादहून आलेल्या आहेत प्राध्यापिका आशा देशपांडे. यांना मी विचारेन की या समस्येकडे तुम्ही कसं बघता, तुमचं मत काय? मला वाटतं ही समस्या फक्त शहरी भागात किंवा ग्रामीण भागात आहे असं नाही. आणि डॉक्टरांच्या मताशी मी सहमत आहे की हा प्रश्न केवळ कायदे करून पण थांबणार नाही. याच्यासाठी गरज आहे मानसिकता बदलण्याची. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, विविध संस्था संघटना जसं की आपल्या कांकरिया मॅडम प्रयत्न करतायत या पद्धतीने, तसंच शासनातर्फे पण काही योजना आखल्या गेल्या आणि लोकांना प्रोत्साहनपर काही पारितोषिके दिली गेली किंवा मला असं वाटतं आर्थिक सहाय्य मुलींना सामाजिक आणि शारीरिक जी असुरक्षितता आहे तर ती कुठेतरी कमी व्हावी या दृष्टीने आर्थिक सहाय्य देणं हे खूप गरजेचं आहे. याच्यामुळे शासनाची भूमिका आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग या गोष्टी झाल्या तर नक्कीच हा प्रश्न सुटेल. आणि मला वाटतं बीडला जे प्रकरण घडलं तेव्हापासून आपण ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतोय, पण हा प्रश्न कायम आपल्या समोर येतो आणि याच्यावर काहीतरी घडलं पाहिजे. मी पुढच्या प्रश्नासाठी येते की पूजा सुर्वे म्हणून एक विद्यार्थिनी आपल्या इथे आलेले आहेत. जिम्नॅस्टिक हा त्यांचा आवडता विषय किंबहुना मेहनत घेण्याचा विषय आहे. एशियन गेम्स मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या पूजाला मी असं विचारेन की पूजा, तू मुलगी म्हणून ज्या वेळेला देशाचं प्रतिनिधित्व करायला जातेस तेव्हा तुला लहानचं मोठं करताना काय कोणी कमी केलं का? स्त्री हे उन्नती आणि उत्पत्तीचं प्रतीक आहे. जर आपल्या देशातील स्त्रियाच नसतील तर आपला देश उन्नती आणि उत्पत्तीच्या मार्गावर कसा पुढे जाणार? आज सर्वांना जन्म देण्यासाठी आई हवी असते, ओवाळणीसाठी बहीण हवी असते, लग्नासाठी बायको हवी असते, मग जन्माला येणारी मुलगी का नको? आज माझ्या पूर्ण प्रवासात माझ्या समोर 2 व्यक्तिमत्व उभे आहेत. एक म्हणजे माझे आई बाबा आणि दुसरे म्हणजे जे स्त्री भ्रूण असलेले आई बाबा. माझ्या बाबांनी जेव्हा माझे बाबा जेव्हा सकाळी पूजा करतात तेव्हा माझी आई आणि मी आणि माझी बहीण ओम गृहलक्ष्मी नमो नमः आणि ओम कन्या लक्ष्मी नमो नमः असं बोलून ते पूजा संपवतात. आव्हाड सरांकडे येते. आव्हाड सर, सांगा की अमुक आठवड्याचा एक गर्भ तयार झाला की तो कायद्यात बसतो आणि त्याच्या आधी कायद्यात बसत नाही, हे म्हणजे काय म्हणायचं या कायद्यात? तेव्हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आणि आता जे काही प्रेक्षकांमधून प्रश्न आले किंवा प्रतिक्रिया आल्या यामधून असं बघितलं पाहिजे की आपण जेव्हा जेव्हा मूल्यांच्या बरोबर तडजोड करतो तेव्हा तेव्हा कायद्याला देखील कमकुवत करत असतो. मग 12 आठवड्यानंतर भ्रूणाचं लिंग कळतं, म्हणून 12 आठवड्याच्या आतमध्ये जर तुम्ही गर्भपात करून घेतला तर आमच्या बीडीओला बक्षीस सुद्धा मिळू शकतं. का? लोकसंख्या नियंत्रणात आणली, नंतर मात्र आम्ही बंधन आणलं. असं जेव्हा जेव्हा कृत्रिमता येते तेव्हा तेव्हा सामाजिक मानसिकतेमध्ये त्या स्त्रीला, तिच्या घरातल्या लोकांना असा प्रश्न पडेल की कालपर्यंत येस होतं, आज नो व्हायचं काय कारण आहे? मग अशी तडजोड होता कामा नये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आता यांनी जे सगळ्यांनी दाखवलं की फक्त डॉक्टरांना दोष देऊन चालणार नाही. डॉक्टरकडे कोण गेले?
स्त्री गेली, तिला कोणी नेलं? तिच्या नवऱ्याने नेलं, तिच्या सासऱ्याने नेलं, तिच्या सासूने नेलं. ह्या सर्वांना आरोपी केलं पाहिजे. आणि कायद्यामध्ये ती तरतूद आहे, आजही आहे, 1860 पासून आहे. परंतु आपण त्या तरतुदीप्रमाणे ह्या लोकांना दोषी न धरता फक्त व्यावसायिकांना दोषी धरून हा प्रश्न सुटणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मी आता प्रेक्षकांकडे पुन्हा वळते आणि करुणा कांबळे आलेल्या आहेत नाशिकहून. त्यांना असं विचारते की तुम्ही ज्या वेळेला या विषयाची चर्चा ऐकता तेव्हा एक स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं? ह्या चर्चेमध्ये कायदा आणि सामाजिक मानसिकता आपण जर बघत असू तर आपण असा विचार केला की प्राणी मात्रांमध्ये सुद्धा नर किंवा मादी असा हा विचार प्राणी करत नाहीत, पण मग समाज का बरं असं करतो की स्त्री भ्रूण आहे म्हणून तिला काढून टाकायचं असा विचार करून आपण कायदा जरी कितीही कठोर केला तरी हे प्रश्न सुटणार नाहीये. तर प्रत्येकाची मानसिकता ही बदलली पाहिजे की आपण स्त्रीला पुढे नेलं पाहिजे, तिला वाढवलं पाहिजे. बरोबर. महिला प्रतिनिधींची आपण मतं घेतोच आहोत, पण पुरुष प्रतिनिधी सुद्धा बसलेले आहेत प्रेक्षकांमध्ये. मी प्राध्यापक संभाजी पाटील यांना विचारीन, पेंढारकर कॉलेजचे आपण आहात. आपण सांगा की तुम्ही एक काय तळ्याच्या काठी राहून या विषयाकडे कसं बघता? हां मॅडम, हा अतिशय तसा संवेदनशील लोकमानसने हे घेतलेला आहे. हा रेशो जे आहे स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी हा खरोखरच भयावह परिस्थितीत चाललेला आहे. पुढे जाऊन सुद्धा याचे परिणाम खूप खोलवर होणार आहेत आपल्यावर. तर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी जर ज्या हे ना कपलना की बाबा 3 मुले आहेत त्यांना जर आपण मॅडम जशा म्हटलं की ग्रामसभेवर सदस्य दिलं त्यांना, आता आपला कायदा तसा आहे की 3 किंवा 3च्या वर त्यांना घेता येत नाही, तर त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी कायद्यात जर बदल केला तर त्यांची मानसिकता बदलेल आणि सगळ्या समाजाचाही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला राहील असं मला वाटतं. स्वागत करते पुन्हा लोकमानसमध्ये. विषय आहे स्त्री भ्रूण हत्या, कायदा आणि समाज मानसिकता. याच दृष्टीने आजचा जो चर्चेचा विषय आहे तो घेऊन मी सुधाताईंकडे वळते. सुधाताई, तुम्ही सांगा की ज्या वेळेला असं घडतं की स्त्री येते डॉक्टरांकडे आणि सांगते की मला आता मुलगा हवाय, तर 1 का 2 याच्यावरच आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ही गडबड का होते? आपण आता म्हटलं की स्त्री स्त्रीची शत्रू आहे, पण माझ्या मते हे अर्ध सत्य आहे आणि याच्यावर बोलायला मला बराच वेळ लागेल, त्यामुळे हा विषय इथेच थांबवते. आणि माझं मत सांगते की आपण जे काम करत आहोत, जो ऍक्शन प्लॅन ज्याला आपण म्हणतो, तर त्याला गावाला केंद्रबिंदू मानून आणि टार्गेट ओरिएंटेड आणि रिझल्ट ओरिएंटेड असं काम झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी एक लखोपती योजना गाव पातळीवर आपण चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्या लोकसहभागातून जर आपण 15,000 रुपये जमा केले आणि ते 20 वर्षासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले तर 20 वर्षानंतर त्याचे 1 लाख रुपये होतात. म्हणजे त्या गावामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही लखोपती होते, ती लोकसहभागातून होते. आणि हे जे काही लाख रुपये आहेत हे तिच्या हुंड्यासाठी मुळीच नाहीयेत, तर तिला स्वावलंबी शिक्षण देण्यासाठी किंवा तिचा संसार चांगला होण्यासाठी किंवा तिला भविष्यामध्ये जी आर्थिक सुरक्षितता पाहिजे त्याच्यासाठी ते होणार आहेत. आणि समजा आता घराघरातून समप्रमाणामध्ये हे पैसे आपल्याला जमा करायचे आहेत. समजा 500 घरं असतील तर प्रत्येक घराने मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी फक्त 30 रुपये दिले तर एकंदरीत ते 15,000 रुपये जमा होतात. यातून 2 संस्कार आपल्याला करता येतात. एक तर प्रत्येक घराची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होणार आहे, त्या प्रत्येक घराला सवय लागणार आहे की मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या मनापासून स्वागत केलं पाहिजे आणि त्या सवयीतून एक संस्कार घडणार आहे आणि शिवाय मुलीचं भविष्य सुद्धा सुरक्षित राहणार आहे. आणि यामधून एका सूत्रामध्ये स्त्री जन्माचे स्वागत करा या सुविचाराच्या सूत्रामध्ये प्रत्येक घर हे ओवलं जाणार आहे जशा एखाद्या म्हणजे फुलांच्या हाराप्रमाणे आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे आपल्याला मानसिकता साधता येणार आहे. नक्की नक्की. ज्यावेळेला एखादं असं आमिष ठेवलं जातं, म्हणजे प्रसार माध्यमातून आम्ही जाहिराती सुद्धा पाहतो की मुलीचा जन्म झाला तर इतके मिळतील, तर खरोखर याला प्रतिसाद मिळतो का? खानंदे साहेब सांगा. नक्कीच याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने जे काही विविध आपण उपक्रम राबवलेले आहेत या अनुषंगाने सध्या तरी आपल्याला या बाबतीत सांगता येणार नाही, पण भविष्यात निश्चितपणाने याची चांगली फळं आपल्याला मिळू शकतात जर सर्व समाजाने या बाबीला जर हातभार लावला आणि समाजातही तेवढा सहभाग जर याच्या अनुषंगाने आपल्याला मिळाला तर. कारण यामध्ये आमचे आरोग्यमंत्री जे आहेत हे अतिशय यामध्ये बारीक लक्ष ठेवून आहेत या प्रश्नाकडे. आपले मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बाबतीत मीटिंग्स अरेंज करून या बाबतीत आढावा घेतलेला आहे
राज्यस्तरावर आपली पर्यवेक्षक मंडळ स्थापन केलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा आढावा वेळोवेळी घेण्यात येतो. आमचे जे संचालक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी आढावा घेण्यात येतो. तसंच आपल्या याच्यामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत असलं पाहिजे आणि लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. याच्यासाठी आपलं सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना अँबॅसिडर म्हणून आपण घेतलेलं आहे. तसंच या ठिकाणी अजय देवगण आणि काजोल यांना सुद्धा आपण अँबॅसिडर म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर आपण मॅडम अनेक बाबी, अनेक प्रयत्न आपल्याला चाललेले आहेत. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले योजना आहे, याच्यामध्ये जर मुलगी झाली तर तिच्या नावाने काही आपण याच्यामध्ये NSCचे सर्टिफिकेट आपण या ठिकाणी काढतो. 1 मुली आणि 2 मुलीवर त्या पालकांना आपण काही पैसे देतो, 2000 रुपये आणि 8000 रुपये मुलीच्या नावानं आपण ठेवतो. ही सुद्धा एक योजना आहे. मुलींना याच्यामध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, फ्रीमध्ये शिक्षण. त्याच्यानंतर वसतिगृहामध्ये मुलींना ऍडमिशन, ही सुद्धा बाब आहे. मुलींना पुस्तकं, मुलींना सायकली. तर सर, एवढ्या या सगळ्या योजना आपल्या होत असतात आणि या योजना झाल्या तरी सुद्धा समस्येचं सोल्युशन मिळतं का? डॉक्टर संदीप माने, तुम्ही याचं उत्तर द्या की डॉक्टर टार्गेट असतो पण डॉक्टर एक शपथ घेतो जीवदानाचीच मुळात, तर त्यावेळेला तुम्ही या सोल्युशन कडे कसं बघाल या समस्येच्या? हे सोल्युशन काही एका दिवसाचं नाही आहे, 2 दिवसाचं नाही आहे. ह्याचं 2 भागात जर विचार केला, सामाजिक आणि वैद्यकीय. म्हणजे आपण आता जे फक्त वैद्यकीय सोल्युशन बघतो आहोत, जे एक टार्गेट ठेवून त्यांना 5% कंट्रोल ठेवता येणं हे बघतो आहोत, पण जो समाजाचा जो प्रश्न आहे ते बदलायला एक 20 ते 30 वर्ष तरी लागणारच आहे. म्हणजे की बघा ना, शिक्षण, मुलींची शिक्षण, हुंडा पद्धती, वंशाचा दिवा, हे विचार काय जे आहेत खरंच त्याच्यात काही लॉजिकच नाही ना. म्हणजे की वंशाचा दिवा म्हणजे काय की माझं आडनाव पुढे चालू राहायला पाहिजे. मग आता ते जीन्स त्या मुलीकडनं पण आले, त्या मुलाकडनं पण, दोघांकडनंच तो वंश पुढे चालू आहे. ही समज ज्या दिवशी येईल त्या दिवशी ह्या आडनावाचं महत्व कमी होईल आणि हे सगळे फरक पडायला, समाजाला ती मॅच्युरिटी यायला 20 ते 30 वर्ष तरी लागतील आजपासून. बरोबर. तुम्ही अगदी मुद्द्याला हात घातलात की नाव कोण चालवणार. ऍडव्होकेट आव्हाड यांना मी विचारेन की तुम्ही सांगा की कायद्यात काही आपण असे बदल करू शकतो का की ज्याने हा गैरसमजच मिटेल? कायद्यामध्ये काही बदल झालेत, काही होत आहेत. आता मुलींना मुलांच्या बरोबरीनं प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळतो. हिंदूंच्या मध्ये हा मिळू लागला, चांगला परिणाम झाला. परंतु इथे आता बरेचसे शिक्षक मंडळी आहे, मीही कधी शिक्षक होतो, तर आमची एक जबाबदारी मला अशी जाणवते की आम्ही माणसं शिक्षित केली पण सुशिक्षित नाही केली. कारण शिक्षणामध्ये फक्त ज्ञानाला महत्व नसतं, चारित्र्याला महत्व असतं. आम्ही माणूस शिक्षित केल्यानंतर तो चांगला माणूस झाला की नाही हे बघितलं गेलं पाहिजे. मग मला माझ्या पत्नीला बरोबरी देता येत नसेल, पण माझी मुलगी बरोबरीनं वागली पाहिजे आणि नात तर नक्कीच वागली पाहिजे, ही माझी इच्छा असतेच. त्या इच्छेला कसं खतपाणी घालता येईल हे बघितलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सामाजिक मुवमेंट, सामाजिक चळवळ म्हणून ही चालवली गेली. बरोबर. म्हणजे अगदी पुन्हा टिळक आगरकर वादाकडे गेल्यासारखंच झालं हे की सुशिक्षित होणं हे महत्वाचं आहे. मनापासून मी नमस्कार करते. नमस्कार.